नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहत आहेत पल्स करिअर काउन्सिलिंग. आज आपण पाहणार आहोत तमिळनाडू BAMS बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन. यामध्ये आपण पाहणार आहोत नंबर ऑफ टाईपच्या सीट किती असतात तमिळनाडूमध्ये, प्रत्येक टाईपच्या सीटला किती फीस लागते, आपण जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत किंवा अदर स्टेटचे जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या कोट्यामध्ये जे आहेत ते तमिळनाडूला एलिजिबल आहेत. सोबतच जी कॉलेजची जी फीस आहे ती इतकी कमी कशामुळे येते तमिळनाडूमध्ये आणि इतके कमी मार्क्सवर कसं काय तमिळनाडूला ॲडमिशन होतं, आपण खूप पॅरेंटचा आणि विद्यार्थ्यांचा विषय ही असतो. आणि त्यासोबतच आपण पाहणार आहोत की कॉलेजला जे आहे ते नंबर ऑफ प्रकारचे चार्जेस काय असू शकतात, हॉस्टेल मेसची फीस काय असू शकते, हे संपूर्ण डिटेल जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो दॅट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही दिलेली आहे, तिथून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून असेच अपडेटेड इन्फॉर्मेशन जे आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तमिळनाडूमध्ये जर पाहिलं तर अराउंड BAMSचे जे आहेत तर 3 प्रकारच्या सीट आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1 आहे गव्हर्नमेंट कोटा सीट, नंबर 2 आहे ऑल इंडिया कोटा सीट आणि नंबर 3 आहे मॅनेजमेंट कोटा सीट. ओके, तर आपण जर विचार केलात तर गव्हर्नमेंट कोटाच्या सीटवर जे आहे ते फक्त आपले तमिळनाडू स्टेटचे जे विद्यार्थी आहेत तेच इलिजिबल असतात. फक्त गव्हर्नमेंट कोटाच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे तमिळनाडू स्टेटचे जे डोमिसाईल आहेत तेच विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. ऑल इंडियाच्या जर बाबतीत विचार केला तर आपण ऑल इंडिया कोटामध्ये फक्त आणि फक्त हे अदर स्टेटचे किंवा तमिळनाडूचे ह्या संपूर्ण इंडियामधले जे विद्यार्थी आहेत ते इथं एलिजिबल असतात. ते सगळे विद्यार्थी जे आहेत इथं हे करू शकतात, अप्लाय करू शकतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही ऑल इंडिया कोटामध्ये. आणि जो तिसरा कोटा आहे तो आहे मॅनेजमेंट कोटा, ज्याला आपण IQ कोटा पण म्हणतो महाराष्ट्रामध्ये. तर तो आहे IQ कोटा. इथं जे आहे तर इथं पण संपूर्ण भारतामधले विद्यार्थी जे आहेत ते एलिजिबल असतात. ह्यात जर पाहायला गेलात तर ह्या कोटाची जी आहे ते कॅटेगरी आपण फीस बघूयात काय असू शकतं प्रत्येक कोटासाठी. तर गव्हर्नमेंट कोटाची या कॉलेजची जी सीट जर प्राईस पाहिली आपण ते अराऊंड 10,000 ते 25,000 इतकी असते. पण ह्या जो कोटा आहे ह्याच्यासाठी फक्त तमिळनाडू स्टेटचे जे विद्यार्थी आहेत तेच फक्त इलिजिबल असतात. त्यांची मॅक्स टू मॅक्स फीस हे 25,000 असेल आणि कमीत कमी 10,000 इतकी फीस असते. ते कॅटेगरीनुसार तिथं डिस्ट्रीब्यूट होते. ऑल इंडिया कोटाचे विद्यार्थी आहेत जिथं आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी जाऊ शकतो. अशा जर कोट्याचा विचार केला तर आपण तर त्याची फीस जी आहे ते जवळपास आहे 1,25,000. ओके, 1,25,000मध्ये आपल्याला फक्त कॉलेजची ट्युशन फीस असते. त्याच्यामुळे तुमचे बाकीचे चार्जेस पण असतात, जसे बुकचे चार्जेस आहेत, लायब्ररी आहे, डेव्हलपमेंट आहे, ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यासोबतच जर पाहिलं मॅनेजमेंट कोटाची फीस किती येऊ शकते तर मॅनेजमेंट कोटाची जी फीस आहे ते 3,00,000 रुपये आहे. 3,00,000मध्ये तुम्हाला पर इयर जे आहे ते फी पे करायची आहे. पण एक गोष्ट असते की तमिळनाडूमध्ये मॅनेजमेंट कोटा जे सीट आहेत त्याची प्राईस नंतर शेवटच्या टाईममध्ये जे आहे ते कमी होण्याचे चान्सेस असतात. मागचं रिझन असं आहे की तमिळनाडूमध्ये जे आहे ते मॅनेजमेंटच्या सीट जे असतात ते खूप सारे शिल्लक राहतात. त्या केसमध्ये कॉलेज सीट व्हॅकंट ठेवण्यापेक्षा जे आहे ते प्राईस कमी करून जे आहे ते हे सीट आपल्याला दिलं जातात. त्याच्यामागचं रिझन काय जर पाहायला गेलं की समजा तमिळनाडूमध्ये BAMSची जी एज्युकेशन क्वालिटी आहे ते खराब आहे का, जेणेकरून एवढ्या कमीमध्ये आपल्याला जे आहे इथं हे भेटते, कॉलेज भेटते. तमिळनाडूमध्ये जे आहे ते फीस जे आहे ते कोणत्या कारणामुळे कमी आहेत हे जर पाहायचं झालं तर आपण एक गोष्टीचा विचार करू शकतो, ते म्हणजे की मे बी तुम्हाला असं वाटत असेल की क्वालिटी ऑफ एज्युकेशन खराब असेल किंवा तिथं टीचिंग फॅसिलिटी व्यवस्थित नसतील, त्यामुळे असेल. ते नाही आहे, ते रिझन नाही आहे. रिझन दुसरं आहे. जसं आपल्या इकडं BAMSचा कोर्स आहे तसं तिकडं एक दुसरा एक कोर्स आहे, त्याचं नाव आहे बॅचलर ऑफ सिद्धा. ओके, तर या कोर्सेसमुळे जे आहे तर तिथं जे खूप सारे मुलं जे आहेत ते लोकलचे सिद्धाला प्रेफर करतात, BAMSला प्रेफर करत नाहीत. कारण ते खूप त्यांची ट्रेडिशनल मेडिसिन पद्धती आहे, जसं आपल्याकडे BAMS आहे त्याप्रकारे. त्यामुळं मोस्टली तुम्हाला तिथं जे आहे ते आयदर BHMS डॉक्टर पाहायला मिळतील, MBBS भेटतील किंवा सिद्धाचे दिसतील. त्यामुळे लोकांमध्ये जे आहे ते तुम्हाला इथं जे आहे ते सीट्स खूप खाली दिसतात मॅनेजमेंटच्या, त्यामुळे जे आहे ते प्राईस कमी येते. तर एज्युकेशन क्वालिटी ऑफ एज्युकेशनचा जर विचार केला तर इथले कॉलेजेस खूप चांगले आहेत. लास्ट इयर मी स्वतः जाऊन कॉलेजेसला 2 व्हिजिट दिलेला आहे. आमचे खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते तमिळनाडूमध्ये BAMSला जे आहेत ते कॉलेजला सध्या तिथं BAMS एज्युकेशन घेत आहेत. खूप चांगले कॉलेजेस आहेत, हॉस्टेलची फॅसिलिटी चांगली आहे. जेवणाचे थोडे इश्यू होऊ शकतात, मे बी ते त्यासाठी तुम्ही मग दुसरे ऑप्शन पण पाहू शकतात. बाहेरून पण फूड वगैरे हे करू शकता. बट हॉस्टेल चांगले आहेत. मुलींच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर पूर्ण जे हॉस्टेल आहेत मुलींचे ते कॅम्पसमध्येच आहेत. ओके, त्यामुळे सिक्युरिटीचं काही टेन्शन नाही आहे. एनी टाईम तुम्हाला जर एंट्री करायची असेल, एक्झिट करायची असेल, कुणी असू द्या, त्यांना रजिस्टरला एंट्री केल्याशिवाय तुम्हाला जे आहे ते एंट्री वगैरे भेटत नाही आहे. त्यामुळे सिक्युरिटीचा काही इश्यू नाही आहे. प्लस कॉलेजचे कॅम्पस पण खूप मोठे आहेत, OPD चांगली आहे, हॉस्पिटल वेल इस्टॅब्लिश आहेत. मी स्वतः लास्ट इयर पाहिलेले आहे. आमचे खूप सारे विद्यार्थी इथं BAMS करत आहेत. तुम्हाला जर करायचं असेल तर खाली या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुमचं जे आहे ते सगळं प्रोसेस करून देऊ. स्वतः मी आता आमच्याकडे अराउंड 4 ते 5 विद्यार्थी जे आहेत ते जाणार आहे. मी पण सोबत जाणार आहे जर पॉसिबल झालं तर. जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही खाली या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ओके, हॉस्टेल आणि मेसच्या जर फीसचा विचार केला आपण
तिथं 80 ते 90,000 इतकी फीस जी आहे ती हॉस्टेल मेसला लागते. मे बी ह्याच्यामध्ये एक 10-20,000 रुपये वाढू शकतात. जर कसं असते दरवर्षी जे हॉस्टेलच्या फीस आहेत ते रिन्यू होतात. त्यामुळे आपण इथं एक विचार करू शकतो की 80 ते 90,000 तुमची फीस किंवा 1,00,000 पण फीस राहू शकते हॉस्टेलची. तर आता क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असेल ग्रुपिंगचा आणि नीटचा जर विचार केलात तर ज्या विद्यार्थ्यांना BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी जे बोर्डाचा क्वालिफाईंग क्रायटेरिया ते लास्ट इयर रिमूव्ह करण्यात आलेला आहे. जो विद्यार्थी 12वीला बोर्डामध्ये फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयासोबत पास झालेला जरी असेल तर तो इलिजिबल आहे BMSसाठी. ओके, त्यामुळे जे आहे तर तुम्ही आता BMSला ॲडमिशन घेऊ शकता. ग्रुपिंगचा क्रायटेरिया लास्ट इयरपासून रिमूव्ह केलेला आहे. नीटचा स्कोअर काय असेल ते तुम्हाला जर तामिळनाडूमध्ये जर BMSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर जवळपास 213 प्लसचे जे विद्यार्थी आहेत ते तामिळनाडूमध्ये BMSला अप्लाय करू शकतात. ज्या प्रकारे मी आता सांगितलं की हे जे ॲडमिशन आहे ते पूर्ण ऑल इंडिया कोटाच्या थ्रू जे आहे त्याची फीस कमी आहे. मॅनेजमेंटच्या ॲडमिशनची जी फीस आहे ती जास्तच असणार आहे. अराऊंड हे जी 12.5 किंवा 13 लाख जे म्हणतो आपण 12.5 ते 13.5 लाखाची जो मध्ये जी फीस येते ती ऑल इंडिया कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी येते. ओके, ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये जायचं त्यांची फीस वाढते, त्यांची फीस थोडी जास्त येऊ शकते ह्याच्यापेक्षा. ओके, पण ऑल इंडिया कोट्याची जी फीस आहे याच्यामध्ये तुमचं 12.5 ते 13 लाखामध्ये तुमचं BMS कंप्लीट होऊ शकतं. सोबत तुम्हाला जर विचार केलात तर हे जो कोटा आहे ऑल इंडिया कोटा तो आहे पूर्ण मेरिट बेस कोटा आहे. इथं तुम्हाला काउन्सिलिंगला जॉईन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्टमध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला 12.5 ते 13 लाखाच्या आत तुमचं BMS जे आहे ते कंप्लीट होऊ शकतं. पूर्ण पॅकेज आहे 4.5 वर्षाचं. ओके, जर तुम्हाला समजा तुमचा स्कोअर कमी असेल ह्याच्यातून नाही लागला मेरिटमध्ये तर आपण मॅनेजमेंट कोट्यातून पण ट्राय करू शकतो. इथं पण बजेट थोडं वाढू शकतं स्लाइडली. इथं जर समजा आपलं 12-12.5 लाखाचं होत असेल इथं तर इथं आपलं समजा 15 ते 14च्या आत होऊ शकतं किंवा मे बी ते पण जसं जसं सीट जर जास्त शिल्लक राहिल्या तर कॉलेज ते पण रिड्यूस करतात. तर ते आत्ताच काही नाही आहे, त्याचं आणखी शेड्यूल आलेलं आहे ते डिक्लेअर नाही झाला. आणि आणखी मॅनेजमेंट कोटाचे रजिस्ट्रेशन पण तामिळनाडूमध्ये चालू झालं आहे. फक्त तामिळनाडूमध्ये जर पाहिलं तर फक्त ऑल इंडिया गव्हर्नमेंट कोटासाठी आणि ऑल इंडिया कोटासाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. ओके, त्यामुळं आपण ह्या 2 कोटासाठीच अप्लाय करू शकतो. तामिळनाडूचे लोकलचे विद्यार्थी आहेत ते या कोटासाठी आणि जे अदर स्टेटचे विद्यार्थी ते ऑल इंडिया कोटासाठी जे आहे तिथं अप्लाय करू शकतात. ओके, जर तुम्हाला कोणाला जर BMSला ॲडमिशन घ्यायचं असेल तामिळनाडूमध्ये आम्ही दिलेल्या खाली नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन जे आहेत ते पूर्ण देऊयात. आमचे लास्ट इयरचे विद्यार्थी पण इथं आहेत. लास्ट डेट जे आहे अप्लाय करायची ते 31 दाखवलेली आहे वेबसाईटला. मे बी त्याच्या आधी पण ते समजा ॲप्लिकेशन तर क्लोज नाही होणार, पण ज्या विद्यार्थ्याला करायचं आहे त्याने इमिडिएटली आमच्यासोबत खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा.